नमस्कार मित्रांनो, काल आपण पहिले 10 एलिमेंटची व्हॅलेन्सी कशी फाइंड आउट करायची ते शिकलो आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट 11 ते 30 जे एलिमेंट आहेत पिरियॉडिक टेबलमधले त्याची व्हॅलेन्सी कशी फाइंड आउट करायची ते शिकणार आहोत. तर त्यासाठी आपण पहिले काय शिकलो होतो, तर अकॉर्डिंग टू बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. ओके, अकॉर्डिंग टू बोहर्स ॲटॉमिक मॉडेल वी कॅन फिल इलेक्ट्रॉन्स ॲज फॉलोज. हिअर मी एक मॉडेल काढलेलं आहे, बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. मग याच्यामध्ये हे जे ॲटॉमचं जे मॉडेल आहे त्याच्यामध्ये काय आहे, तर हा न्यूक्लियस आहे. त्याच्यानंतर जे मी शेल्स दाखवले आहेत त्याच्यामध्ये जे फर्स्ट शेल आहे ते के शेल आहे, त्याच्यानंतर सेकंड एल शेल, थर्ड इज अ एम शेल अँड लास्ट वन इज अ एन शेल. ओके, तर त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन्स कसे फिल करणार आहोत, तर त्यासाठी एक रूल आहे 2n² रूल. ओके, व्हेअर एन इज द नंबर ऑफ शेल. काय असणार आहे, एन म्हणजे काय, तर नंबर ऑफ शेल. मग इथे मी आता इलेक्ट्रॉन्स कसे फिल करायचे या शेलमध्ये याची इथं कॅल्क्युलेशन्स दिलेले आहेत. तर फर्स्ट जे शेल आहे के शेल. ओके, ही जी के शेल आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन्स फिल करू शकतो आपण, तर एन इज वॉट, फर्स्ट शेल. ओके, सो हिअर 2 × 1² इज इक्वल टू 2. म्हणजे आपण ह्या के शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स फिल करू शकतो, तर जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन्स आपण इथे फिल करू शकतो. ओके, त्याच्यानंतर सेकंड इज अ सेकंड शेल. काय आहे, तर एल शेल. एल शेलमध्ये आपण किती इलेक्ट्रॉन्स फिल करू शकतो, तर इथे मी कॅल्क्युलेशन्स दिलेले आहे 2 × 2². ओके, 2चा स्क्वेअर किती असतो, 4. सो 2 × 4 इज इक्वल टू 8. ओके, सो सेकंड जे शेल आहे त्या शेलमध्ये आपण 8 इलेक्ट्रॉन्स फिल करू शकतो. ओके, त्याच्यानंतर थर्ड शेल कोणती आहे, एम शेल. एम शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, तर नंबर ऑफ शेल किती आहे, 3. तो 3चा स्क्वेअर किती असतो, 9. मीन्स 2 × 9 इज इक्वल टू 18 इलेक्ट्रॉन्स आपण एम शेलमध्ये फिल करू शकतो. ओके, अँड लास्ट जे आउटरमोस्ट शेल आहे ती एन शेल. ओके, नंबर ऑफ शेल किती येणार, 4चा स्क्वेअर किती असतो, 16. सो 10 × 16 इज इक्वल टू 32. मीन्स के एल एम एन शेलमध्ये आपण कसे इलेक्ट्रॉन्स फिल करणार आहोत, तर 2, 8, 18 अँड 32. ओके, आता त्याच्यानंतर आपण नंबर 11 जो ॲटॉमिक नंबर आहे त्याचं जे ॲटॉमिक सिम्बॉल आहे ते Na आहे. ओके, मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहिणार आहोत. काय येणार आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, तर फर्स्ट शेलमध्ये आपण किती इलेक्ट्रॉन्स भरू शकतो, जास्तीत जास्त 2. ओके, सो 2. देन नेक्स्ट शेलमध्ये 8. नाव किती झाले, 8 + 2 10. मीन्स राहिले किती, 11 होण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन. ओके, सो इथे आपण काय लिहिणार आहोत, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम इज 281. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय सांगितलं होतं, तर ज्या आउटरमोस्ट शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, त्याला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणणार आहोत. तर इथे किती आले आहेत मग व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, 1. आणि त्याची व्हॅलन्सी किती असणार आहे, 1. व्हॅलन्सी कशी फाइंड आउट करायची आहे, तर त्याच्यासाठी काय, तर आउटरमोस्ट शेलमध्ये जर 1 to 4 एवढे जर इलेक्ट्रॉन्स असतील तर त्याची व्हॅलन्सी आपण काय लिहिणार आहोत, जसं की 1 असेल तर व्हॅलन्सी असणार 1, 2 असेल तर व्हॅलन्सी असणार 2, 3 असेल तर व्हॅलन्सी असणार 3, आणि आउटरमोस्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतील तर व्हॅलन्सी असणार आहे 4. पण त्याच्यानंतर जर 5 to 7 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील तर त्याची व्हॅलन्सी कशी फाइंड आउट करायची, तर त्याच्यासाठी रूल आहे 8 मायनस नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. ओके, म्हणजे जर आउटरमोस्ट शेलमध्ये जर 5 इलेक्ट्रॉन्स असतील तर काय करणार आहोत आपण, इथे 8 - 5 म्हणजे त्या ॲटमची व्हॅलन्सी किती असणार आहे, 8 - 5 इज इक्वल टू 3. त्या ॲटमची व्हॅलन्सी किती असणार आहे, 3. हे आपण पुढे पाहणारच आहोत. तर इथे आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ओन्ली 1 आहे, सो ह्याची व्हॅलन्सी किती असणार आहे, 1. त्याच्यानंतर एलिमेंट आहे 12 नंबरचा एलिमेंट आहे तो मॅग्नेशियम आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 12. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिणार आहोत आपण, 2, 8. मग राहिलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत 8 + 2 10, राहिले किती, 2. ओके, सो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आले, 2. आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 2, आणि त्याची व्हॅलन्सीसुद्धा किती येणार आहे, 2. त्याच्यानंतर ॲल्युमिनियम, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 13. 13चे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिणार, 2, 8, 3. ओके, त्याच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती लिहिणार मग आपण, तर 3 इलेक्ट्रॉन्स. ओके, त्याच्यानंतर व्हॅलन्सी किती असणार आहे, 3. ओके, त्याच्यानंतर आहे सिलिकॉन. ॲटॉमिक नंबर किती आहे, 14. ओके, त्याचं ॲटॉमिक सिम्बॉल आहे Si. ओके, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सिलिकॉन किती येणार आहे, 14 नंबर्स आहेत. सो 2, 8, 8 + 2 10, राहिले किती, 4. सो आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स येणार आहेत, 4 इलेक्ट्रॉन्स. सो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 4. ओके, सो व्हॅलन्सी किती असणार आहे, 1 to 4 असेल तर त्याची व्हॅलन्सी किती असते, 4च असते. ओके,
त्याच्यानंतर आहे फॉस्फरस. ओके, फॉस्फरसचा ॲटॉमिक नंबर आहे 15. ओके, आता इथे किती येणार आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? 2, 8 आणि इन 8 + 2 10 आणि राहिलेले 15 होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्स बाकी आहेत? 5 इलेक्ट्रॉन्स बाकी आहेत. आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? 2, 8, 5. आता मी काय सांगितलं, मगाशी सांगितल्याप्रमाणे जर 5 to 7 इलेक्ट्रॉन्स असतील तर आपण व्हॅलन्सी कशी फाइंड आउट करायची? तर 8 मायनस नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. ओके, सो 8 - 5, सो त्याची व्हॅलन्सी किती आली? 3. सो इथे आपण काय लिहिणार आहोत? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 5 आणि त्याची व्हॅलन्सी किती आहे? 3. ओके, त्याच्यानंतर आहे सल्फर. ओके, सल्फरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिणार आपण? 2, 8 देन किती येणार इथे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स? राहिले किती? 6. ओके, त्याचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत मग? 6. सो 8 - 6 किती येणार? 2. त्याच्यानंतर क्लोरीनची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार? 2, 8, 7. ओके, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत 7 अँड 8 - 7 किती येणार आहेत? 1. ओके, त्याच्यानंतर अर्गॉन आहे 2, 8, 8. आता इथे काय आहे? तर अर्गॉनची जी व्हॅलन्सी आहे कशी फाइंड आउट करणार आहोत? तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8, 8 आहे. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत? आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स. ओके, सो आउटरमोस्ट शेल ही फुलफिल आहे, बरोबर. त्याच्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किंवा जर फुलफिल असल्यामुळे ते काय असणार आहे? ह्याच्यामध्ये जर आपण व्हॅलन्सी फाइंड आउट केली, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 8 लिहिले तर व्हॅलन्सी कशी? 8 - 8 किती येणार आहे? 0. ओके, सो याच्यामध्ये काय असणार आहे? तर अर्गॉन हा स्टेबल इलेक्ट्रॉन असणार आहे, म्हणूनच आपण त्याला काय म्हणतो? नोबेल गॅस म्हणतो. ओके, त्याच्यानंतर पोटॅशियमची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिणार आहोत आपण? तर 2, 8. आता इथे बघा, लक्षात ठेवा, इथे पोटॅशियम आहे, त्याचं आता इथे आपण काय लिहू शकतो? त्याची व्हॅलन्सी किंवा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8, 8 + 2 10. त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 19, म्हणजे 9 इलेक्ट्रॉन्स राहिले. पण 9 इलेक्ट्रॉन्स आपण आउटरमोस्ट शेलमध्ये लिहू शकत नाही. कारण का? तर आउटरमोस्ट शेलमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन्स असले पाहिजेत? 8 इलेक्ट्रॉन्स असले पाहिजेत. म्हणून आपण मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिणार आहोत? तर 2, 8, 8, 1. ओके, म्हणजे त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत? 1. सो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ पोटॅशियम किती आहेत? 1 इलेक्ट्रॉन आहे, म्हणून त्याची व्हॅलन्सी किती असणार आहे? 1 असणार आहे. त्याच्यानंतर कॅल्शियम किती असणार आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 20. ओके, सो इथे काय लिहिणार आपण? 2, 8, 8 आणि आउटरमोस्ट शेलमध्ये किती येणार? 2 इलेक्ट्रॉन्स येणार. ओके, सो याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आलं? 2, 8, 8, 2. म्हणजेच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती झाले? 2 आणि त्याची व्हॅलन्स किती झाली? 2. त्याच्यानंतर